नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1 झालेला आहे आपला। आज आपण मीडियन वर थोडीशी चर्चा करू। सुरुवातीला मी सगळे कन्सेप्ट सांगतो मीडियनचे आणि नंतर कन्सेप्ट झाल्यानंतर याचे न्यूमेरिकल्स आपण स्टार्ट करू। ठीक आहे, प्रॅक्टिस सेट सेकंड नंतर सॉल्व करू। तर बघा, मीडियन मीन्स काय? मीडियन म्हणजे काय? सपोज मीडियन मीन्स हा जो पूर्ण जो पार्ट आहे त्या पार्टचा हाफ पार्ट म्हणजे मीडियन। ठीक आहे, नवीन टॉपिक काय चालू झालेला आपला? मीडियन। ठीक आहे, काय तयार करतोय आपण? मीडियन सॉल्व करतोय। आणि पहिला जो पॉइंट होता आपला मीन आणि नंतरचा जो पॉइंट आहे हा मीडियन। ठीक आहे, हा तर हा मीडियन आपल्याला सॉल्व करायचा आहे। तर मीडियनचा अर्थ काय होता? हाफ पार्ट। हाफ म्हणजे तुम्ही सिरीज बघताय, सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यूस सिरीज, यांचा जो हाफ पोर्शन आहे, हाफ म्हणजे सेंट्रल व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू इथं निघेल ह्या पॉइंटवर, राईट, ही जी व्हॅल्यू असेल ह्या व्हॅल्यूला तुम्ही काय म्हणणार आहे? मीडियन। ठीक आहे, कधी कधी तुम्ही चहा पिण्यासाठी जाता बघा हॉटेलमध्ये, राईट, मग तुम्ही त्यांना काय म्हणता? हाफ दे, हाफ चहा। हाफ चहाचा अर्थ काय? कट दे, हाफ कट। हाफ कटचा अर्थ काय रे? हाफ व्हॅल्यू, राईट। हा, हाफ व्हॅल्यू म्हणजे काय? मीडियन्स। ठीक आहे, हा मार्कर आहे, मार्करची मीडियन काढता येईल का तुम्हाला? काढता येईल, इथून कट करून टाका, काय राहणार तुम्हाला? मीडियन। डस्टरचं मीडियन काढता येईल का? काढता येईल, राईट। मग ह्या झाल्या वस्तू, राईट, परंतु आपल्याला कशात? नंबर्स मध्ये मीडियनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। ठीक आहे, मग पहिले कन्सेप्ट क्लिअर झाली। ही पण एक काय? मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी व्हॅल्यू आहे। हा, जे पण ऑब्झर्वेशन्स आहे, सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्युअस सिरीज, या सगळ्या ऑब्झर्वेशनची सेंट्रल व्हॅल्यू जी शो करणार आहे, जशा ज्या पद्धतीने आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं होतं त्याच पद्धतीने मीडियन काढणार आहे। इथं फक्त फॉर्म्युले थोडेसे वेगळे राहतील। ठीक आहे, मग फॉर्म्युले वेगळे कशा पद्धतीने बघा। मीडियन्स काय बघतोय आपण? मीडियन बघतोय। आणि मीडियनसाठी कोणताही प्रश्न सॉल्व करताना पहिले सिरीज बघा, सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज आणि कोणती सिरीज रे? कंटिन्युअस सिरीज। कोणती? कंटिन्युअस सिरीज। मग सिंपल सिरीजचा नियम काय बघा मीडियन काढण्याचा? जेवढे पण आयटम आहे, ठीक आहे, सगळ्यात पहिले त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये लावा। कोणत्या ऑर्डर मध्ये लावणार? पहिला रूल काय सांगतोय? असेंडिंग ऑर्डर। असेंडिंग ऑर्डर मध्ये लावा। ठीक आहे, मग हा रूल डिस्क्रीटला पण सेम आहे आणि कंटिन्युअसला पण काय? सेम। पहिला रूल काय बाळांनो? मीडियन सॉल्व करताना जी पण सिरीज दिलेली त्याला असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग लावा, पण शक्यतो काय लावायचं? असेंडिंग ऑर्डरच लावा। ठीक आहे, दुसरा जो रूल आहे सिंपल सिरीजचा, तर काय आहे बघा, आयटम तुम्हाला जो फॉर्म्युला आहे मीडियनचा, तो फॉर्म्युला राहणार द साईज ऑफ, काय शब्द यूज करतो मी? द साईज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम। काय यूज केलं बेटा? द साईज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम। फॉर्म्युला काय यूज करणार बघा। ठीक आहे, हा, द साईज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम, हे 1 आहे बेटा। द साईज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम। डिस्क्रीट साठी कोणता फॉर्म्युला होणार? हाच फॉर्म्युला लावता, द साईज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम। कोणता आयटम बेटा? कोणता आयटम आहे? कोणता आयटम बेटा? टूथ आयटम। द साईज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम। कोणत्या सिरीज मध्ये? सिंपल मध्ये हाच फॉर्म्युला, डिस्क्रीट मध्ये पण हाच फॉर्म्युला। आता कंटिन्युअस मध्ये थोडासा फरक आहे बघा। मीडियन काढताना अगोदर स्मॉल एम काढावा लागतो, नंतर कॅपिटल एम काढावा लागतो। स्मॉल एम पण हा हाफ पार्ट आहे, तर याचा फॉर्म्युला आहे द साईज ऑफ, बघा, ठीक आहे, कॅमेरा पूर्ण इकडे आला पाहिजे, द साईज ऑफ n अपॉन टूथ आयटम। n अपॉन टूथ आयटम। ठीक आहे, हा झाला स्मॉल एम। नंतर आपल्याला कॅपिटल एम काढावं लागेल। ठीक आहे, मग कॅपिटल एम साठी काय फॉर्म्युला आहे? L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1, नंतर हे जे छोटा m मायनस C, हे 3 फॉर्म्युले यूज करावं लागेल। ठीक आहे, आणि तुम्हाला पुस्तकात जो फॉर्म्युला दिलेला आहे बाळांनो, तो फॉर्म्युला थोडासा असा आहे मीडियन काढताना कंटिन्युअस सिरीजचा, तर L मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H। हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे। L प्लस n/2 मायनस CF क्युम्युलेटिव्ह
फ्रिक्वेन्सी बाय एफ इंटू एच. मग हा फॉर्म्युला यूज करण्यापेक्षा माझ्या मते तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा आणि फॉर्म्युल्याने काही फरक पडणार नाही. परत सांगतोय मी, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल सर वेगळे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युले काही वेगळे नाही बाळांनो, तेच फॉर्म्युले. कसे बघा मी सांगतो. L1 ठीक आहे, इथं आला लिमिट 1 ठीक आहे. हा आणि हा जो एच आहे, एच म्हणजे काय L2 मायनस L1 राईट. हा n/2 हे बघा, हा n/2 डायरेक्ट इथं आला ठीक आहे. हा एमची जागेवर, म्हणजे हा फॉर्म्युला असा झाला तुमचा. कशा पद्धतीने L1 प्लस हा एमची व्हॅल्यू काय n/2 ठीक आहे मायनस CF, हा झाला CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, हे झालं CF ठीक आहे. अपॉन काय बेटा, हे F1 फ्रिक्वेन्सी F1 आणि इथं हा H म्हणजे काय असतं बेटा L2 मायनस L1. फॉर्म्युले दोन्ही फॉर्म्युले कसे सारखेच आहे, फॉर्म्युल्यामध्ये काही चेंजेस नाही. दिसला फॉर्म्युला, हा फॉर्म्युला दोन्ही फॉर्म्युले काय सारखेच आहे. फक्त मी या फॉर्म्युल्याला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. पहिले द साइज ऑफ n/2th आयटम, नंतर कॅपिटल M फॉर्म्युला लावला L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 इंटू M मायनस C ठीक आहे. पुस्तकात हा फॉर्म्युला दिलेला आहे. L म्हणजे लिमिट 1 ठीक आहे. हा आणि हा n/2 चा अर्थ होतो, n/2 मीन्स हा स्मॉल m आणि CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी F ठीक आहे. आणि H म्हणजे डिफरन्स. तर इथे लिहून देतो म्हटल्यास मी, L म्हणजे L1 आणि H म्हणजे L2 मायनस L1 आणि आपण जो M लिहितो, M म्हणजे n/2 आणि C म्हणजे काय CF ठीक आहे. आणि F1 म्हणजेच काय F. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले सारखे बाळांनो. तुम्हाला जर कोणी सांगितलं की सरांनी वेगळा फॉर्म्युला सांगितला आणि पुस्तकात वेगळा फॉर्म्युला आहे, हो कोणताही फॉर्म्युला वेगळा नाही, दोन्ही फॉर्म्युले कसे रे सारखेच आहे. मग माझ्यामध्ये तुम्हाला हा सोपा जाईल. स्मॉल m करा, द साइज ऑफ n/2th आयटम आणि कॅपिटल M L1 प्लस L2 मायनस L1 डिफरन्स ऑफ द लिमिट आणि F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि M म्हणजे ही व्हॅल्यू आली n/2 आणि CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ठीक आहे. हे काढताना आणि तुम्हाला जी एक प्रॅक्टिस सेट आहे ही टोटल कंटिन्युअस सिरीजवर आहे. सिंपल सिरीजवर आणि डिस्क्रीट सिरीजचे क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये नाही आहे. तुम्हाला सगळे क्वेश्चन कशात आहे, कंटिन्युअस सिरीजमध्ये आहेत ठीक आहे. हा बघितल्यानंतर आयटम लाईज इन CF. पहिलं काय असेंडिंग ऑर्डर मध्ये लावलं, पहिला रूल असेंडिंग ऑर्डर, दुसरा फॉर्म्युला, नंतर द साइज ऑफ n/2th आयटम, नंतर काय करावं लागणार, फ्रिक्वेन्सीची CF काढावं लागेल, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. काय यूज करावं लागेल, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढावं लागेल. नंतर फोर्थ रूल आहे आयटम लाईज इन CF. आयटम लाईज इन कुठे भेटणार आहे बेटा, आयटम कुठे भेटणार CF आणि आन्सर आन्सर कुठे भेटेल तुम्हाला, पुट इन फॉर्म्युला. आन्सर जर काढायचं आहे तर हे सगळ्या व्हॅल्यू कुठे करायच्या, पुट इन फॉर्म्युला. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये पुट करशाल त्यावेळेस. मग याचे रूल काय, कंटिन्युअस सिरीजचे रूल काय, तर रूल नंबर पहिला काय बेटा, इकडे बघा. रूल नंबर पहिला काय आहे, कंटिन्युअस सिरीजसाठी रूल काय बघा. कंटिन्युअस सिरीज मध्ये जर मीडियन काढायचं आहे तुम्हाला, तर मीडियन जर काढायचं तर पहिला रूल आहे असेंडिंग ऑर्डर लावा. दुसरं काय, स्मॉल m काढा असेंडिंग ऑर्डर नंतर ठीक आहे. स्मॉल m काढणार, स्मॉल m म्हणजे n/2 हा काढा. रूल नंबर तिसरा आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढा. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करा. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होता बेटा, ऍडिशन ऑफ फ्रिक्वेन्सी. काय बेटा, ऍडिशन ऑफ फ्रिक्वेन्सी. ऍडिशन ऑफ काय, फ्रिक्वेन्सी राईट. झिगझॅग अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सीची ऍडिशन काढत जायचं, याला CF. नंतर फोर्थ रूल आहे ऍडिशन ऑफ फ्रिक्वेन्सी काढा. आयटम लाईज इन CF. आयटम लाईज इन कुठे बघणार आहे, CF मध्ये ठीक आहे. CF मध्ये बघायचं आयटम. नंतर ज्या व्हॅल्यू भेटतील त्या पुट करायच्यात, पुट इन फॉर्म्युला. आणि ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करशाल तर तुम्हाला शेवटी काय भेटणार आहे, आन्सर राईट. अशा पद्धतीने तुम्ही काय काढू शकता, मीडियन काढू शकतात राईट. सिंपल सिरीज आणि डिस्क्रीट सिरीजचे तुम्हाला काही प्रश्न नाहीये प्रॅक्टिस सेटमध्ये. तुम्हाला फक्त जे क्वेश्चन आहे ते कंटिन्युअस सिरीजचे. फॉर्म्युला काय राहणार, द साइज ऑफ n/2th आयटम, माझ्या पाठीमागं म्हणा स्मॉल m इज इक्वल टू द साइज ऑफ n/2th आयटम
नंतर कोणता एम काढणार आहे? कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजे मीडियन. L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 इंटू M मायनस CF. ठीक आहे. M म्हणजे n/2. हा फॉर्म्युला यूज करू शकता. रूल का सांगतोय? असेंडिंग ऑर्डर लावा, नंतर M काढा, नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढा. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होतो? ॲडिशन ऑफ फ्रिक्वेन्सी. नंतर आयटम लाईज इन CF आणि पुट इन फॉर्म्युला. अशा पद्धतीने मीडियनचे फॉर्म्युले आहे. ठीक आहे. तर मी एक एक क्वेश्चन तुम्हाला सिम्पल सिरीजचा वगैरे सॉल्व्ह करून देतो आणि नंतर आपण डिस्क्रीटचं एक करून देतो आणि कंटिन्युअसचं एक करून देतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे. जरी तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये नसले तरी तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत असणं खूप आवश्यक आहे. बघा, सिम्पल सिरीज. समजा हा क्वेश्चन आहे 10, 20, 30, 40 आणि 50. काय विचारलं या प्रश्नाचं? मीडियन काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ मीडियन. फाइंड मीडियन. एम म्हणजे काय रे बाळांनो? मीडियन. ठीक आहे. आणि एक्स बार म्हणजे काय? मीन. मग हा मीडियन जर काढायचं तर कसं काढणार? मग प्रश्न सोल्युशन लिहिताना तुम्ही असं लिहिणार x = 10, 20, 30, 40 आणि काय 50. मग हे 50 काढले तर इथं यांची बेरीज करत नाही बसायची. आयटम किती आहे? किती आयटम आहे? यांची व्हॅल्यू किती आहे? 5. 1, 2, 3, 4, 5. नंबर ऑफ आयटम किती आहे? नंबर ऑफ आयटम किती बेटा? 5. तर याच्यात काय करावं लागतं? नंबर ऑफ आयटम काउंट करावं लागतं. नंबर ऑफ आयटम काय करायचे? काउंट करावं लागतात. ठीक आहे. मग नंबर ऑफ आयटम काउंट करायचे. मग किती आहे? 5. फॉर्म्युला काय आहे मीडियनचा? फॉर्म्युला काय आहे बघा. फॉर्म्युला काय यूज करतोय आपण? मीडियन = द साइज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम. द साइज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम. मग मीडियन काढायचं. सांगा द साइज ऑफ यांची व्हॅल्यू किती वेळा? 5. 5 + 1 भागिले 2 टूथ आयटम. किती झाले रे? 5 आणि 1 किती झाले? 6. 6 भागिले 2 किती आले? थर्ड आयटम. ठीक आहे. कारण कशा? 5 आणि 1 6. 6 डिवायडेड बाय 2 थर्ड. हे थर्ड आन्सर नाही, हे आयटम आहे. ठीक आहे. लाईज इन एक्स सिरीज. कुठे बघणार आहे? एक्स सिरीज. आयटम लाईज इन फोर्थ रूल बघा. आयटम लाईज इन कुठे बघणार आहे? एक्स सिरीज मध्ये. मग बघा थर्ड आयटम कोणता आहे? हा पहिला आयटम आहे. आणि हा कोणता आहे रे? दुसरा. हा कितवा आहे? तिसरा. हा चौथा आणि हा 5वा. मग थर्ड आयटम काय दिसतोय तुम्हाला? 30. थर्ड आयटम दिसतोय 30. मग मीडियनची व्हॅल्यू किती राहणार? 30. ठीक आहे. मग मीडियनची व्हॅल्यू आली तुमची 30. अशा पद्धतीने तुम्ही सिंपल सिरीजची मीडियन काढू शकता. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन घेतो वाटल्यास मीडियनचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न असेल, सर हा प्रश्न कसा करणार? 2, 4, 6, 8 हा याचं मीडियन कसं करणार? तर बिलकुल याचंही करू आपण. काय फॉर्म्युला आहे मीडियन काढायचा? मीडियन = द साइज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम. टूथ आयटम. मग सांगा एम काढायचं आहे. एनची व्हॅल्यू किती बेटा? एन किती आयटम आहे? 1, 2, 3, 4. इथे लिहा 4 + 1 भागिले 2 म्हणजे किती झाले? 5. 5/2 किती आले रे? 2.5 आयटम आहे बेटा. 2.5. मग 2.5चा अर्थ काय होतो बेटा? 2.5 म्हणजे काय असतात? 2.5चा अर्थ काय होतो? 2 + 0.5. 2 + 0.5. मग हे आन्सर थोडी आयटम आहे. सेकंड आयटम प्लस किती बेटा? 0.5 इंटू 2.5 कोणाकोणाच्या मध्ये रे? थर्ड आयटम आणि फर्स्ट आयटमच्या मध्ये. कशात आहे? थर्ड आयटम आणि इथे लिहू शकता तुम्ही थर्ड आयटम मायनस सेकंड आयटम. मग सेकंड आयटम किती दिसते तुम्हाला? 20 प्लस 0.5. थर्ड आयटम किती दिसते बाळा? इथे दिसतंय का? थर्ड आयटम किती दिसतंय? 30. हे बघा सॉरी सेकंड आयटम किती बेटा? हे फर्स्ट आयटम, हा सेकंड आयटम, हा थर्ड आयटम आणि हा काय? फोर्थ आयटम. तर सेकंड आयटम किती आहे? 4th. लिहा 4th. थर्ड आयटम किती आहे? 6. आणि सेकंड आयटम किती आहे? सेकंड आयटम 4.
6 मायनस 4 किती असतात 2. इथे लिहा काय 4 प्लस 0.5 6 मायनस 4 किती आहे डिफरन्स 2चा 4.5 गुणिले 2 किती राहणार 1. मग 4 प्लस 1 किती झाले 5. हे झालं तुमचं मीडियन. मीडियनची व्हॅल्यू किती आली 5. अशा पद्धतीने तुम्ही सिंपल सिरीजचं मीडियन काढू शकतात. परंतु तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये कंटिन्युअस सिरीज आहे. सिंपल सिरीजचे क्वेश्चन नाही दिलेत. 11वी 12वीला जाणार त्यावेळेस तुम्हाला येणार आहे असे क्वेश्चन. तर लक्षात ठेवा हे अशा पद्धतीने तुम्ही काय काढतात मीडियन काढू शकतात. राईट. आता आपण काय करू डिस्क्रीट सिरीजमध्ये जाऊ. ठीक आहे. कोणती सिरीज आहे आता डिस्क्रीट सिरीजमध्ये जाऊ, नंतर कंटिन्युअस मध्ये जाऊ आणि नंतर डायरेक्ट प्रॅक्टिस सेटच सॉल्व्ह करून घेऊ. बेटा नुसतं क्वेश्चन सॉल्व्ह करून काही फायदा नाही. कन्सेप्ट क्लिअर असणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला मी टोटल कन्सेप्च्युअल टीचिंग करतोय. ठीक आहे. आता कोणती सिरीज आहे डिस्क्रीट सिरीज. डिस्क्रीट सिरीज. डिस्क्रीट सिरीज बघा काय डिस्क्रीट सिरीज कशी ओळखायची रे एक्स आणि एफ. लक्षात ठेवायचं एक्स आणि एफ फ्रिक्वेन्सी. काय पहिले तर रूल काय असेंडिंग ऑर्डर लावा. नंतर काय असेंडिंग ऑर्डर लावल्यानंतर आयटम लाईज इन असेंडिंग ऑर्डर लावल्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करा म्हणजे काय ॲडिशन ऑफ फ्रिक्वेन्सी. नंतर आयटम लाईज इन सी एफ. आयटम लाईज इन सी एफ आणि फॉर्म्युला यूज करा. मग युजिंग फॉर्म्युला यूज फॉर्म्युला काय फॉर्म्युला द साइज ऑफ एम इज इक्वल टू काय द साइज ऑफ n प्लस 1 अपॉन 2th आयटम. हाच फॉर्म्युला राहणार द साइज ऑफ n प्लस 1 अपॉन 2th आयटम. तर बघा सपोज क्वेश्चन दिलं मी 5 10 15 20 अशा पद्धतीने बाजूला फ्रिक्वेन्सी घेतली 3 2 4 आणि 1. ठीक आहे. आणि विचारलं याची मीडियन काढा तर कसं काढणार आहे मीडियम. तर मीडियम जर काढायची तुम्हाला तर सी एफ काढावं लागेल. काढा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय 3 आणि 2 किती झाले 5. 5 आणि 4 किती झाले 9. 9 आणि 1 किती झाले 10. राईट. हां लिहा फॉर्म्युला काय द साइज ऑफ n प्लस 1 अपॉन 2th आयटम. हां लिहा फॉर्म्युल्यात n ची व्हॅल्यू किती रे n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. 3 आणि 2 5. 5 आणि 4 9 आणि 1 10. ठीक आहे. हां 10 प्लस 1 भागिले 2 म्हणजे 11/2 हे किती राहणार 5.5. 5.5 तुमचा आन्सर आहे का नाही आयटम आहे. मग लाईज इन कुठं बघायचं लाईज इन सी एफ. सी एफ कुठे दिसणार आहे 5.5 कुठे दिसणार आहे ह्या 5 मध्ये नाही दिसणार. कुठे दिसणार आहे 9 मध्ये. 5 लहान होत आहे 9 मध्ये दिसेल. ठीक आहे. मग हा झाला सी एफ आणि हा वरचा आयटम काय म्हणणार सी आणि याला काय म्हणणार तुम्ही 5.5 आयटम लाईज इन कुठे भेटताय सी एफ. देअरफॉर आन्सर लाईज इन एक्स सिरीज. आन्सर कुठे बघायचं आन्सर लाईज इन एक्स सिरीज कुठे भेटणार बेटा म्हणून देअरफॉर मीडियन इज इक्वल टू किती राहणार बेटा 15. मीडियन किती राहणार 15. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकतात कोणत्या सिरीजचं डिस्क्रीट. बघा असा प्रश्न होता सीएफ काढलात. सीएफ म्हणजे फ्रिक्वेन्सीची ॲडिशन 3 2 5 आणि 4 9 आणि 1 10. नंतर काय फॉर्म्युला लावला द साइज ऑफ n प्लस 1 अपॉन 2th आयटम. ठीक आहे. मग लावल्यानंतर ही जी व्हॅल्यू भेटली 10 आणि 1 11. 11 भागिले 2 5.5. 5.5 कुठे दिसत आहे इथं दिसत आहे लाईज इन सी एफ. मग हे 5.5 इथं दिसणार. मग नेमकं काय राहणार आहे ज्यावेळेस 5.5 इथं दिसणार तर मीडियनची व्हॅल्यू किती राहणार आहे 15. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकतात बघा मीडियन. ओके. काही अडचण कोणाला नाही. मग ह्या अशा पद्धतीने डिस्क्रीट सिरीज आला. आता आपण बघू कंटिन्युअस सिरीज आणि जे तुम्हाला इम्पॉर्टन्स आहेत ते कंटिन्युअस सिरीज आहेत. कंटिन्युअस सिरीजचे क्वेश्चन्स तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. तर बघा कंटिन्युअस सिरीज. कंटिन्युअस सिरीजमध्ये काय बघतोय रे मीडियन. सगळ्यात पहिले काय असेंडिंग ऑर्डर लावा. नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करा. नंतर स्मॉल एम काढा. ठीक आहे. फाईंड स्मॉल एम. नंतर कॅपिटल एम यूज करणार.
काय फॉर्म्युला L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 इंटू स्मॉल m मायनस सी. आणि स्मॉल m कसं काढणार आहे? द साईज ऑफ n बाय टूथ आयटम. द साईज ऑफ n बाय टूथ आयटम. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्युअस सिरीजचे फॉर्म्युले सॉल्व्ह करू शकता. मग क्वेश्चन स्टार्ट करू. एक सिरीज 10, 20, 30, 40, 50 आणि इथं फ्रिक्वेन्सी. बरं, ग्रुप डेटा द्यावा लागेल कंटिन्यू. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50 आणि 50 ते 60. आणि बाजूला तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली. फ्रिक्वेन्सी दिली समजा 3, 2, 4, 2, 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 2 11 आणि हे समजा 4 दिले 15. ही झाली तुमची फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग पहिले हे बघा असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे का? आहे. मग हे करा, CF काढून घ्या. 3 आणि 2 किती झाले? 5 आणि 4 9 आणि 2 11 आणि 4 15. n म्हणजे किती झाले? 15. टोटल फ्रिक्वेन्सी किती? 15. आता काय करणार? आता फॉर्म्युला लावा. मीडियनचा काय फॉर्म्युला? द साईज ऑफ n बाय टूथ आयटम. सांगा n बाय 2. तर n बाय 2 किती राहणार बाळांनो? n ची व्हॅल्यू किती? 15. 15 भागिले 2 किती आले? 7.5. आयटम लाईज इन CF कुठे दिसणार आहे? 7.5 कुठे दिसणार? 9 मध्ये दिसेल ना. हां, 5 का राहणार आहे? 5 कमी पडताय म्हणून 9 मध्ये. मग हा झाला CF आणि हा वरचा आयटम काय झाला? C. लाईज इन CF किती मध्ये? 9. देअरफॉर मग लिमिट 1 किती झाला? 30. लिमिट 2 40. F1 4. ठीक आहे. मग इथे लिहू शकता तुम्ही लिमिट 1 किती आहे? 30. लिमिट 2 किती आहे? 40. फ्रिक्वेन्सी 1 किती आहे? 4 आणि C किती राहणार आहे? 5. फॉर्म्युला लिहा. कॅपिटल M इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन M1 छोटा m मायनस स्मॉल m मायनस. मग मीडियनचा फॉर्म्युला लिहा. L1 किती बेटा? 30. L2 किती आहे? 40 मायनस 30. फ्रिक्वेन्सी किती बेटा? 4. स्मॉल m ची व्हॅल्यू किती आलेली तुमची बघा? 7.5 मायनस C किती आहे तुमचं? वरती बघा, याच्या वरची जी व्हॅल्यू C असते 5. अपर द आयटम ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. C चा अर्थ काय होतो? C इज इक्वल टू CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि C म्हणजे अपर द आयटम ऑफ CF. अपर द आयटम ऑफ CF. मग सांगा आता मीडियन इज इक्वल टू किती राहणार? 30. 40 मधून 30 गेले किती? 10 बाय 4. 7.5 मधून 5 कमी करा किती राहणार आहे? 2.5. 7.5 मधून 5 गेले 2.5. तर आता हे सॉल्व्ह करायचं बघा. दिसते बाळांनो इथं मीडियन इज इक्वल टू किती आहे? 30 प्लस हे 10 ने 2.5 ला मल्टिपल केलं खाली 25 भागिले 4. ठीक आहे. कारण की ही स्टेप अशी होती ना. 30 प्लस 10 भागिले 4 इंटू किती होते? 2.5. मग 2.5 ने मल्टिपल केलं तर किती झाले? 25. मग मीडियन इज इक्वल टू 30 प्लस 4 7 28. 4 7 28 किती उरले? 4 7 28. 4 5 20. 4 सकट 24. 6 घ्या. 4 सकट 24. 1 उरला. 10. 4 2 8. 2 उरले. 4 5 20. आता बेरीज करून घ्या. 36.25. इथं आलं तुमचं मीडियन. किती आलं? 36.25. हा प्रश्न जर तुम्हाला कळाला तर तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू शकतात. अशाच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. एकदम सायंटिफिक मेथड आहे सॉल्व्ह करण्याची. एक्झॅक्टली मेथड आहे. ठीक आहे. बरेचसे फॉर्म्युले तुम्हाला वेगळे आहेत पण ते वेगळे फॉर्म्युले नाही आहे. मी त्या मागे तुम्हाला सांगितलं दोन्ही फॉर्म्युल्याच्या कन्सेप्ट दोन्ही फॉर्म्युले सेमच आहे. पण माझ्या मते विद्यार्थ्यांच्या नुसार हा फॉर्म्युला सोपा आहे. पहिले n/2 काढा आणि नंतर हा फॉर्म्युला टाका. कॅपिटल M L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 स्मॉल m मायनस C. ठीक आहे.
तर आता लगेच आपण काय करू, प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. तर 2 मिनिटानंतर आपण हे सगळे क्वेश्चन स्टार्ट करू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता बघणार आहे लेक्चर मेडियनवर आणि त्याच्यात आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 6.2. इथं बघा प्रॅक्टिस सेट 6.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट. ठीक आहे, हा प्रश्न आहे मीडियनचा. प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये आहे, द फॉलोइंग टेबल शो क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर अँड द नंबर ऑफ आवर्स. नंबर ऑफ वर्कर अँड नंबर ऑफ आवर्स म्हणजे जेवढे वर्कर आहे, किती तास काम करतात त्या हिशोबाने. नंबर ऑफ आवर्स. दे वर्क इन द सॉफ्टवेअर कंपनी. कुठं काम करताय? सॉफ्टवेअर कंपनी. फाइंड द नंबर ऑफ आवर्स दे वर्क. ठीक आहे, फाइंड द नंबर ऑफ आवर्स दे वर्क म्हणजे इथं काय काढायचं बेटा, मीडियन काढायचं आपल्याला. मग ही सिरीज कोणती ती ओळखा पहिले. हा, तर हा ग्रुप डेटा दिसतोय 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16, राईट. आणि ही बाजूला काय दिसते, नंबर ऑफ वर्कर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग सोल्युशन करताना डेली नंबर ऑफ वर्करला डेली नंबर ऑफ आवर्स याला कन्सिडर करू आपण x आणि नंबर ऑफ वर्करला आपण कन्सिडर करू f. ठीक आहे, मग x किती वेळा लिहा, 8 to 10, 10 to 12, 12 to 14 आणि 14 to 16. ठीक आहे, आणि फ्रिक्वेन्सी किती आहे बेटा, 150, 500, 300 दिसतंय बघा जरा, 50, राईट. हा, आता काय काढणार आहे, CF. CF म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. काय बेटा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हा, तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघा इथे किती आहे, 150. 150 प्लस 500 किती झाले, 650 प्लस 300 करा, 950 परत 50 ऍड करा म्हणजे किती होणार, 1000. आणि यांची बेरीज पण किती होणार आहे, 1000. हे 300, 800, 900 आणि 1000. मग हा, हे x म्हणजे काय, डेली नंबर ऑफ x नंबर ऑफ वर्कर्स. आणि अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकतात बघा. ठीक आहे. हा, मग आता बघू फॉर्म्युला. मग मीडियन काढायचं ना, मीडियन काढायचंय तुम्हाला. तर कसं करणार, स्मॉल एम काढा. काय फॉर्म्युला आहे स्मॉल एमचा, द साइज ऑफ n बाय 2th आयटम. का बरं, कंटिन्युअस सिरीज आहे आणि सगळे क्वेश्चन तुम्हाला कंटिन्युअस सिरीज मध्येच आयटम. मग स्मॉल एम दिसते बाळा. हा, तर m ची व्हॅल्यू किती आहे रे, n व्हॅल्यू किती आहे, 1000. लिहा इथं, द साइज ऑफ 1000 बाय 2th आयटम. किती आयटम येणार बेटा, 500. स्मॉल m इज इक्वल टू 500th आयटम. आन्सर आहे काय, नाही. मग हे स्मॉल एम ची व्हॅल्यू आली 500. कुठे दिसत आहे रे 500, हा 500 कुठे दिसत आहे, 650 मध्ये. याचा अर्थ काय, हे झालं CF आणि हा वरचा आयटम काय झाला C, राईट. याला काय होणार, फर्स्ट लिमिट, याला सेकंड लिमिट, याला फ्रिक्वेन्सी 1, राईट. मग इथं लिहा, हा स्मॉल एम कुठे दिसतोय, 500 आयटम लाईज इन CF. इथे लिहा 650. कुठे दिसली, 650. देअरफॉर म्हणून लिहिणार L1 इज इक्वल टू 10, L2 इज इक्वल टू 12, F1 इज इक्वल टू 500 आणि C इज इक्वल टू किती, 150. C मीन्स अपर द आयटम ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. चला कॅपिटल एमचा फॉर्म्युला लिहा. काय, L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन स्मॉल f F1 आणि स्मॉल m मायनस काय, C. चला लिहा फॉर्म्युला कॅपिटल M. L1 किती रे बाळांनो, 10. L2 किती आहे, 20. हा सॉरी, L2 किती आहे, 12. 12 मायनस 10 ब्रॅकेट क्लोज. फ्रिक्वेन्सी किती त्या समोरची बघा, 500. याच्या समोरची फ्रिक्वेन्सी किती आहे, 500. आणि स्मॉल m किती, स्मॉल m आत्ताच काढला होता बघा, 500. C ची व्हॅल्यू किती बघा, 150. CF बघितल्यानंतर C हा वरचा आयटम असतो, विसरू नका, नेहमी लक्षात ठेवा. हे स्टार करून देतो मी तुम्हाला. ठीक आहे. मग इथं दिसतंय बाळांनो, राईट.
ही स्टेप दिसतीये? हां, तर मग आता सांगा मीडियन इज इक्वल टू 10 प्लस 12 मायनस 10 चा डिफरन्स किती बाळांनो? 12 मायनस 10 चा डिफरन्स आहे 2 डिवायडेड बाय 500 इंटू 500 मधून 150 गेले किती राहणार? किती राहणार बाळांनो? 350. किती? 500 मधून 150 गेले तर किती? 350. मग हा झिरो कट, हा झिरो कट. मग कॅपिटल एम इज इक्वल टू 10 35 जुनी किती होतात? 70 भागिले 50. 0 0 कट. आता मीडियन काढणार आहे 10 बाय 7 बाय 5. 5 आहे इथं 5. किती उरले? 2. 5 चोक 20 प्लस 10. तर किती राहणार? मीडियन इज इक्वल टू 11.4. हे झालं तुमचं मीडियन. मग मीडियनची व्हॅल्यू किती आली बाळांनो? मीडियन आले 11.4. बघा आन्सर टेक्स्टबुक मध्ये राईट आहे का ना रॉंग आहे? एक्झॅक्टली राईट आहे. द मीडियन ऑफ द नंबर ऑफ आवर्स ऑफ द वर्क 11.4 आर. द नंबर ऑफ आवर्स वर्कआउट इज 11.4 आवर्स. एक्झॅक्टली आन्सर आहे. कळालं बाळांनो? हा पूर्ण प्रश्न कळाला? परत एकदा सांगतोय, हा अशा पद्धतीने प्रश्न होता. हे डेली नंबर ऑफ, हा चार्ट तुम्हाला प्रश्नातच दिलेला होता. मग याचं सोल्युशन तयार करतोय आपण. डेली नंबर ऑफ आवर्स 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 60 आणि अशा पद्धतीने. मग मी याला काय कन्सिडर करतो? एक्स कंटिन्युअस सिरीजचा ग्रुप आणि बाजूला काय? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हां, DNH मीन्स डेली नंबर ऑफ आवर्स आणि नंबर ऑफ वर्कर NOW. ठीक आहे. 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 60 फ्रिक्वेन्सी लिहिली. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घेतली. नंतर स्मॉल एम काढला, द साईज ऑफ n/2, त्याच्याने 500 आलं. नंतर लिमिट 1 2 च्या व्हॅल्यू पुट केल्यात आणि शेवटी आन्सर आलं 11.4. तर याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आणि बघा. स्टॉप. प्रॅक्टिस 6.2 मध्ये क्वेश्चन नंबर चालेल बेटा सेकंड. तर द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शो द नंबर ऑफ मँगो ट्री इन अ ग्रुप and the yield of mangoes. Find the median of data. नंबर ऑफ मँगो दिलेले बघा 50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200, 200 ते 250, 250 300. आणि नंबर ऑफ ट्री दिली म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली 33, 30, 90, 80 आणि 70. आणि प्रश्न विचारला मीडियन काढा. तर बघा सोपा प्रश्न आहे. कशा पद्धतीने सोल्युशन लिहा बघा. इथे लिहा नंबर ऑफ मँगो इज डिनोटेड बाय काय? x. and number of tree is denoted by काय? is denoted करते frequency. चला लिहा 50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200, 200 ते 250 आणि 250 ते किती? 300. हा झाला ग्रुप डायग्राम. आता फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी लिहा बघा 33 दिसते. हां 30, 90, 80 आणि किती झाले बेटा? 17. मग नंबर ऑफ मँगो, नंबर ऑफ ट्री. आता काय करणार बेटा? CF काढून घ्या, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हां असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढा. 33 प्लस 30 करा, किती राहणार? 63 प्लस 1 9 153. नंतर 80 ऍड करा बघा. 3 आणि 15 8 23 म्हणजे 233. आणि त्याच्यात 17 ऍड करा 40 आणि हे 250. यांची व्हॅल्यू किती आली? 250. मग सी आहे. तर इथं स्टार्ट करा. मीडियन काढायचं आहे आपल्याला. मीडियन हे आर स्मॉल एम, द साइज ऑफ n/2th आयटम. n/2th आयटम दिसतंय? झूम करून बघा. n/2th आयटम किती दिसतंय? n/2 म्हणजे किती आहे? स्मॉल एम जर दाखवायचा n किती आहे? 250 आणि 250 भागिले 2 म्हणजे किती झाले? 125. 2 to 2 2 4 आणि 2 5 10. आयटम lies in
CF कुठे दिसणार बेटा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघा 125 कुठे दिसणार हे 33 कमी आहे 63 अजून कमी आहे हे 153 233 जास्त होते कुठे दिसणार लाईज इन CF 153 therefore C is equal to किती येणार 63 आणि L1 is equal to 150 आणि L2 is equal to 200 आणि फ्रिक्वेन्सी 1 is equal to किती बेटा 90 हाच फॉर्म्युला पुट द्यावा लागेल ठीक आहे चला फॉर्म्युला पुट करा कॅपिटल L चा काय L1 प्लस दिसते हां L2 माइनस L1 अपॉन F1 छोटा m माइनस चला या L1 किती आहे 150 L2 किती आहे 200 माइनस 150 F1 किती आहे 200 बेटा F1 किती आहे 90 हां छोटा m किती आलेला आहे छोटा m 125 हां ठीक है C किती आहे हां C आणि हा C आहे 63 सांगा किती आला कॅपिटल M इज इक्वल टू 150 प्लस 200 मधून 150 काढा किती राहणार 50 बाय 90 0 0 कॅन्सल 125 मधून 5 मधून 3 गेले 2 आणि 12 मधून 6 गेले 6 मग रिझल्ट किती आला तुमच्याकडे हा येणार बघा 150 प्लस 5 दुने 10 1 6 5 30 आणि 31 310 डिवाइडेड बाय 9 दिसते नौ 27 किती उरले 4 9 27 4 उरले 9 36 4 उरले 9 36 परत 4 चालू आहे म्हणजे 150 मध्ये 100 तर ही व्हॅल्यू होती तुमची बघा 150 मध्ये 34 मिळाले तर ही येणार 184.444 हे झालं तुमचं मीडियन किती आलं मीडियन 184.4 म्हणजे अप्रॉक्सिमेटली टेक्स्ट बुक मध्ये 184 स्टॅटिस्टिक्स मध्ये अप्रॉक्सिमेटली आन्सर अलाउड आहे the median of the given data is 184 mango the median of mango is किती बेटा 184.40 ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही मीडियन काढू शकता ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिसतं बघा the following table show the classification of vehicle and their speed on Mumbai to Pune expressway find the median of the data काय विचारलं median of the data average speed of vehicle किती आहे 60 to 40 64 65 to 69 70 74 75 79 80 to 84 85 89 number of vehicle किती 10 34 55 85 10 6 बरं पहिले सिरीज सांगा कंटिन्युअस सिरीज आहे आणि एक चा डिफरन्स आहे बघा एक चा डिफरन्स आहे सगळ्यामध्ये एकचा मग एकचा डिफरन्स असल्यावर कोणती सिरीज असते इन्क्लुझिव्ह सिरीज आणि इन्क्लुझिव्ह सिरीज मध्ये फर्स्ट लिमिट मध्ये 0.5 मायनस करा आणि सेकंड लिमिट मध्ये 0.5 ऍड करा हे तुम्हाला मी अगोदरच बेसिक्स मध्ये शिकवलं बघा ठीक आहे तर पूर्ण लिहिणार मी इथं ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेइकल इज डिनोटेड बाय x and number of vehicle is denoted by f मी शॉर्ट मध्ये लिहितो बाळांनो हे काय ASOV म्हणजे ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेइकल तुम्ही व्यवस्थित लिहा जागा नसल्यामुळे NOV म्हणजे नंबर ऑफ व्हेइकल इज डिनोटेड बाय फ्रिक्वेन्सी 60 to 64 ठीक है 65 to 69 70 to 74 75 to 79 80 to 84 and 85 to 89 ते काम करायचे नंतर जेव्हा आपण याची एक कन्वर्जन करू 0.5 मायनस करून इकडच्या लिमिट मध्ये 0.5 मायनस आणि इकडे 0.5 काय करायचं प्लस
तर 60 मधून 0.5 गेले म्हणजे किती राहणार 59.5 टू 64.5. इथे 64.5 टू 69.5. परत इथे 70.5 टू 74.5, 74.5 टू 79.5 आणि इथे 79.5 टू 84.5 आणि इथे मायनस करा 0.5 दिसते 84.5 टू 89.5. ही झाली एक सिरीज. आता फ्रिक्वेन्सी घ्या. फ्रिक्वेन्सी घ्या म्हणजे काय नंबर ऑफ व्हेकल्स इज डिनोटेड बाय फ्रिक्वेन्सी. किती आहे 10 34 55 85 10 आणि किती झाले 6. आता यावेळेस काय करणार बाळांनो सीएफ काढणे खूप आवश्यक आहे. मीडियन मध्ये सीएफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघा 10 आणि 34 झाले 44 आणि हे 55 ऍड करा 99 5 4 9 5 4 9 99 हे 85 9 5 किती झाले 14 आणि 9 9 18 184 त्याचे हे 10 मिळवा 194 आणि 6 मिळवा म्हणजे 200. यांची व्हॅल्यू किती आली 200 यानी इक्वल टू 200. मग स्मॉल एम काढा. स्मॉल एम चा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे साइज ऑफ दिसते बाळांनो साइज ऑफ n/2 थीटा कारण कंटिन्युअस सिरीज आहे. द साइज ऑफ n/2 थीटा. मग मला तुम्ही सांगा यांची व्हॅल्यू 200 आणि 200 डिवाइडेड बाय 2 किती येणार आहे 100 आयटम राइट. स्मॉल एम किती आला 100. स्मॉल एम जर 100 आयटम येतोय तर तुम्ही सांगा आयटम लाइज इन सीएफ कुठे दिसणार आहे सीएफ 100 मध्ये दिसणार आहे 184 मध्ये कुठे दिसणार आहे 184. हा झाला सीएफ आणि हा काय झाला तुमचा सी. मग हा L1 हा L2 आणि हा F1. सीएफ किती दिसणार 184. मग देयरफॉर L1 ची व्हॅल्यू किती राहणार 74.5 L2 किती राहणार 79.5 दिसते. F1 किती आहे 85 आणि सी ची व्हॅल्यू किती राहणार 99. तर मोठा फॉर्म्युला पुट करा. मोठा फॉर्म्युला काय कॅपिटल एम चा ठीक आहे L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 स्मॉल m मायनस c ते L1 तर लिहा कॅपिटल L1 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो L1 किती आहे L1 काढलं ना आता 74.5 किती 74.5 प्लस L2 किती आहे 79.5 मायनस 74.5 फ्रिक्वेन्सी किती F1 85 स्मॉल m ची व्हॅल्यू किती आहे स्मॉल m 100 c ची व्हॅल्यू किती आहे 99 ठीक आहे. मग आता तुम्ही सांगा कॅपिटल M काढायचे 74.5 प्लस 74.5 आणि 79.5 चा फरक कितीच आहे 5 चा ठीक आहे 5 डिवाइडेड बाय 85 दिसते 100 मायनस 99 किती राहणार आहे मग डिव्हिजन किती राहणार 74.5 प्लस 5/85 मग 5 1 5 5 1 5 जोडले 3 5 7 35 म्हणजे मीडियन आला 74.5 प्लस 1/17. आता डिव्हिजन कंप्लीट करायचं आहे कसं राहणार आहे 0 10 0 100 17 5 85 राइट अशा पद्धतीने मीडियन इज इक्वल टू 74.5 प्लस 0.05 म्हणजे ही व्हॅल्यू आली तुमची मीडियनची 74.55 बघा आन्सर आहे का 74.55. क्वेश्चन नंबर तुमचा आहे 74.55 म्हणजे एक्झॅक्टली आन्सर आहे तुम्हाला 75 किलोमीटर पर आवर अप्रॉक्सिमेटली किती दिलेले आहे अप्रॉक्सिमेटली 75 किलोमीटर पर आवर.
स्पीड ऑफ व्हेकल किती राहणार आहे? स्पीड ऑफ व्हेकल इज 75 किलोमीटर पर आवर. म्हणजे मीडियम व्हॅल्यू किती आली? 75 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, कळालं तुम्हाला? धन्यवाद. चला बाळांनो, क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. प्रॅक्टिस सेट 6.2 मधला क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, तर बघूया क्वेश्चन नंबर 4 का सांगते. द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक बल्ब इन डिफरंट फॅक्टरीज इज शोन इन फॉलोइंग टेबल. फाइंड द मीडियन ऑफ द प्रोडक्शन. प्रश्नाचं दिलेलं बघा काय विचारलं? मीडियन. ठीक आहे, मीन, मीडियन, मोड सगळे प्रश्न सारखेच दिसतात. ठीक आहे, फक्त मेन काय असेल प्रश्न काय मीन आहे का मीडियन आहे का मोड हे ओळखणं आवश्यक आहे. नंबर ऑफ बल्ब प्रोड्यूस 1000 मध्ये 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100. आणि नंबर ऑफ फॅक्टरी दिली बघा 12, 25, 20, 15 आणि 7 आणि 8. याला व्यवस्थित लिहून घ्या. अरेंजमेंट सोल्युशन इथून स्टार्ट करा. नंबर ऑफ बल्ब प्रोड्यूस कशा आहे? 1000. के म्हणजे 1000. याला मी डिनोट करू x. नंबर ऑफ फॅक्टरी, नंबर ऑफ बल्ब प्रोड्यूस होते. बल्ब प्रोड्यूस. नंबर ऑफ फॅक्टरी याला काय डिनोट करू? फ्रिक्वेन्सी. तुम्ही पूर्ण लिहून घ्या कारण की आता जागा नसल्यामुळे मी त्या पद्धतीने लिहिलं. ठीक आहे, तर लिहा काय ग्रुप आहे? 30 ते 40, 40 ते 50, 50 ते दिसते ना बाळांना झूम मध्ये 60, 60 ते 70, 70 ते 80 आणि 80 ते 90, 90 ते 100. ठीक आहे, त्याची फ्रिक्वेन्सी घ्या. याची फ्रिक्वेन्सी काय? 12. याची फ्रिक्वेन्सी काय? 35. त्याची 20, 15, 8, 7, 8. आता एक काम करा, कोणत्या सिरीजचा प्रश्न कंटिन्यू असतात सगळी एक्सरसाइज कंटिन्यू. सीएफ काढावं लागेल का? क्युम्युलेटिव्ह 12. 12 आणि 35 किती होणार आहे? 45 आणि 47. 47 मध्ये 20 मिळवा. 57, 67. 47, 20, 57, 67. 67 मध्ये 15 मिळवा. 67 मध्ये जर 10 मिळालं तर 77 आणि 5 मिळाले तर 82. 82 मध्ये 8 मिळवा. किती राहणार? 90. 90 मध्ये 7 मिळवा. 97. 97 मध्ये 8 मिळवा म्हणजे 105. यांची व्हॅल्यू किती झाली तुमची? 105. फ्रिक्वेन्सी किती राहणार आहे? 105. तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती राहणार? 105. बरोबर. मग आता एक काम करा, हा चार्ट तर तयार झालाच होता. 105 ही झिगझॅग लिहायची गरज नाही हे समजण्यासाठी. आता मीडियनचा फॉर्म्युला घ्या. काय काढायचं तुम्हाला? मीडियन. ठीक आहे, मीडियन. मीडियन कॅपिटल ई. काय फॉर्म्युला आहे? स्मॉल एम काढा. द साइज ऑफ n by tooth item. n by tooth item. सांगा n किती आहे? n आहे 105. द साइज ऑफ 105 by 2 आयटम किती झाले? बेड पाहिजे 10, बेदनी 4 आणि बेड पाहिजे 10. स्मॉल 52.5. कशी व्हॅल्यू आहे? स्मॉल एनची. आता आपण काढू कॅपिटल एन. बघा कॅपिटल एन. L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 स्मॉल एन मायनस सी. मग 52 आयटम कुठं दिसणार आहे तुम्हाला? हे कुठे 47 नाही 67. मग हा झाला सी आणि हा झाला सी. ठीक आहे, मग हा झाला तुमचा F1 आणि हे झालं तुमचं लिमिट L1 आणि हा झाला L2. मग इथे घ्या 52 पॉइंट आयटम लाइज इन CF 67. therefore एम दिसते. L1 काय राहणार आहे? 50. L2 किती राहणार आहे? 60. F1 किती राहणार? 20
स्मॉल एम किती होता तुमचा 152.5 आणि सी किती राहणार 47, राईट. ठेवा L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 स्मॉल एम मायनस कॅपिटल एम. L1 किती बघा 50, L2 किती 60 मायनस 50, F1 किती 20, स्मॉल एम किती होतं 52.5, सी किती 47. मग मीडियन काढायचं ना 50, 60 मधून 50 गेले 10 बाय 20, 52.5 मधून 47 काढा किती राहणार आहे 3 आणि 1 वरचे 2 5.5, राईट. 0 0 कट. मग मीडियन किती आलं 50 प्लसचं सिम्बॉल प्लस 5.5 भागिले 2 2 4 1 उरला 2 7 14 1 उरला 2 5 10 2.75. मीडियन किती आला 50 प्लस 2.75 म्हणजेच मीडियनची व्हॅल्यू किती आहे 52.75. अप्रॉक्सिमेटली तुम्ही ते पण करू शकता, मला टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे बघा, ठीक आहे. तर 52.75 हे सी राईट आहे. नंतर हे मीडियन काढल्यानंतर तुम्ही आता 1000 ने मल्टिपल करू शकता, कारण की नंबर ऑफ बल्ब प्रोड्यूस हे 1000 मध्ये होते. याचा अर्थ m इज इक्वल टू 52.75 मल्टिपल बाय 1000, ठीक आहे. 1000 ने जर केलं 52.75 चे दोन्ही पॉईंट सर्कल आहे हे 100 आणि इथं 1000 2 0 केले 2 0 केले 52,750 52,750 एवढे बल्ब का प्रोड्यूस होत आहे. मीडियन ऑफ द प्रोडक्शन इज द मीडियन ऑफ प्रोडक्शन इज 52,750. ओके 1000 हे झालं तुमचं प्रश्नाचं आन्सर. बल्ब्स प्रोड्यूस झाले बल्ब्स. त्या पद्धतीने ही प्रॅक्टिस सेट तुमची संपलेली आहे मीडियनशी रिलेटेड, आणि याच टाईपशी रिलेटेड तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. जे मित्र अजून या चॅनलवर आले नाही अशा सगळ्या मित्रांना तुम्ही सांगा बाळांनो की प्रायव्हेट ग्रुप ऑफ एज्युकेशनने मॅथमॅटिक्सचे पूर्ण लेक्चर चालू केलेले आहे. तुम्ही व्हॉट्सअप करा, फेसबुक करा, तुम्हाला जे वाटत असेल, ठीक आहे. जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तरच करा, नाहीतर करू नका, ठीक आहे. आणि जे विद्यार्थ्यांनी आपण ऍडमिशन घेतलं नसेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊन टाका, ठीक आहे. कोर्सची फीस तुम्हाला सांगितली, मॅथ आणि सायन्स क्लास 10 ची टोटल फीस 7,000, ठीक आहे. ते तुम्ही पे करू शकता, गुगल पे, फोन पे, अकाउंट नंबर्स, ठीक आहे. ओके.